नमस्कार भक्तांनो, जय बाळूमामा. आदमापूरच्या पवित्र भूमीत विराजमान असलेले श्री संत सद्गुरू बाळूमामा चरणी कोटी कोटी प्रणाम. बंधूंनो आणि भगिनींनो, आजचा हा संदेश अत्यंत मनापासून ऐका, कारण कधी कधी आपल्या आयुष्यात अशी वेळ येते जेव्हा कितीही प्रयत्न केले तरी परिस्थिती आपल्या मनासारखी होत नाही. अडचणी वाढतात, चिंता वाढते आणि आपले माणसं दूर जातात आणि मनात एकच प्रश्न निर्माण होतो, देवा माझंच आयुष्यात एवढी परीक्षा का? पण अशा वेळी संतांचे आशीर्वाद आणि त्यांच्या विचारांनी आठवण आपल्याला पुन्हा उभं करण्याचं काम करते. बाळूमामा भक्ती मार्ग आपल्याला एक गोष्ट शिकवतो, श्रद्धा ठेवा, संयम ठेवा आणि चांगल्या कर्माची साथ कधीही सोडू नका. आज तुमच्या आयुष्यात कितीही मोठी अडचण असली तरी निराश होऊ नका. संकट कायमस्वरूपी नसते. जसा दिवसानंतर रात्र, रात्रीनंतर पुन्हा दिवस येतो, तसंच आयुष्यातील कठीण काळानंतर चांगला काळही येतो. फक्त त्या काळाची आपली श्रद्धा ढळू देऊ नका. बाळूमामाचा संदेश काय सांगतो? जीवनात पैसा कमी जास्त होऊ शकतो, माणसं जवळची दूर होऊ शकतात, परिस्थिती बदलू शकते, पण आपल्या मनातील श्रद्धा, चांगुलपणा कायम ठेवला तर जीवनाचा मार्ग पुन्हा सापडतो. म्हणून आजपासून एक गोष्ट ठरवा, कितीही संकट आलं तरी हार मानणार नाही. सकाळी उठल्यावर आपल्या इष्टदेवतेचे स्मरण करा. शांतता ठेवा. आपल्या क्षमतेनुसार प्रामाणिकपणे काम करत राहा आणि कोणाचं वाईट चिंतू नका, कारण दुसऱ्याचं आयुष्य अडथळे निर्माण करून आपलं आयुष्य कधीही सुखी होत नाही. भक्तांनो, मनातील चिंता सोडा. कदाचित हा व्हिडिओ पाहताना तुमच्या मनात एखादी मोठी चिंता असेल, घरात समस्या असतील, नोकरीची चिंता असेल, व्यवसायात अडचणी असेल, कर्जाचा ताण असेल, कुटुंबात एखादी व्यक्तीची चिंता असेल, पण एक क्षण डोळे बंद करा आणि मन शांत करा. मनात म्हणा, बाळूमामा माझ्यावर कृपा करा, मला योग्य मार्ग दाखवा, माझ्या मनात शक्ती द्या. बाळूमामा माझ्या मनाला शक्ती द्या आणि संकटातून बाहेर पडण्याची बुद्धी द्या. हे शब्द केवळ इच्छा पूर्ण करण्यासाठी नव्हे, तर मनाला आधार देण्यासाठी म्हणा. कारण श्रद्धा म्हणजे चमत्काराची वाट पाहणे नव्हे, श्रद्धा म्हणजे संकटातही योग्य मार्ग चालण्याची शक्ती. कोणाचं वाईट करू नका. बाळूमामाच्या भक्तींचा सर्वात सुंदर संदेश म्हणजे माणुसकी. आपण कितीही पूजा केली, कितीही धार्मिक विधी केले, पण आपल्या वागण्यात प्रेम नसेल, दुसऱ्यांचा त्रास देण्याची वृत्ती असेल, तर भक्तीचा अर्थ अपूर्ण राहतो. म्हणून आजपासून कोणाला विनाकारण दुखवू नका. गरजू व्यक्तीला शक्य असेल तेवढी मदत करा. आई वडिलांना आदर करा, वृद्धांना सन्मान करा, प्रामाणिकपणे काम करा आणि आपल्या मनात द्वेष साठवू नका. हीच खरी भक्ती आहे. संकट आलं तरी घाबरू नका. भक्तांनो, लक्षात ठेवा, संकट तुमची परीक्षा घेण्यासाठी येतं, तुमचा अंत करण्यासाठी नाही. आज तुम्ही ज्या परिस्थितीतून जात आहात, ती उद्या कदाचित तुमच्या आयुष्यात सर्वात मोठा धडा ठरेल. म्हणून परिस्थितीवर राग करण्यापेक्षा स्वतःला विचारा, या परिस्थितीतून मला काय शिकायचं आहे? उत्तर शोधा, प्रयत्न करा, देवात श्रद्धा ठेवा आणि त्याचबरोबर स्वतःचे प्रयत्न सुरू ठेवा. फक्त प्रार्थना करून थांबवू नका. प्रार्थना, संयम आणि प्रयत्न, चांगले कर्म या जीवनातील खरी प्रगती आहे. आजची कल्पना, आज बाळूमामाच्या चरणी एक छोटासा संकल्प करा. मी कोणाचं वाईट करणार नाही, मी खोटं बोलून कोणाची फसवणूक करणार नाही, आई वडिलांचा आणि मोठ्या माणसाचा आदर करेल, गरजू व्यक्तींना माझ्या परीने मदत करेल, संकट आले तरी धैर्य सोडणार नाही आणि माझ्या मनातील श्रद्धा कायम ठेवेल. हा संकल्प मनापासून करा आणि शक्य असाल आपल्या श्रद्धेनुसार बाळूमामाचे स्मरण करा. श्री बाळूमामा महाराज की जय. भक्तांनो, तुमच्या आयुष्यात सध्या अंधार असेल तर निराश होऊ नका. अंधार कितीही मोठा असला तरी एक गोष्ट, दिव्याचा प्रकाश त्याला दूर करण्याची सुरुवात करते. तसं आपल्या आयुष्यात श्रद्धेने एक छोटासा दिवा पेटवा. मनात भीती कमी करा, नकारात्मक विचार दूर करा, चांगल्या कर्मांना सुरुवात करा.
चांगल्या कामांना सुरुवात करा आणि विश्वास ठेवा, परिस्थिती बदलू शकते. आज अडचणी म्हणजे उद्याचं भविष्य नाही. तुमच्या आयुष्यात कितीही संकट आली, ती संकट असली तरी धीर सोडू नका. बाळूमामाच्या चरणी श्रद्धा ठेवा आणि त्याचबरोबर आपल्या कर्मावर विश्वास ठेवा. देवाकडे एवढीच प्रार्थना करा, बाळूमामा माझ्या हातातून चांगले कर्म घडू दे. माझ्या मनात मला योग्य दिशा मिळू दे आणि संकटात काळात मला धैर्य दे. बाळूमामा, संकटाच्या काळात मला धैर्य दे. बाळूमामाची कृपादृष्टी आपल्या सर्व भक्तांवर राहो. आपल्या घरात सुख, शांती, समाधान, आनंद आणि प्रेम नांदो. ही श्री संत सद्गुरू बाळूमामा चरणी प्रार्थना. बाळूमामांच्या नावानं चांग भलं. मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये बाळूमामांच्या नावानं चांग भलं लिहायला विसरू नका. जय बाळूमामा, जय विठ्ठल गुरुदेवा.